नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे मित्रांनो. जी वॅकन्सी निघालेली आहे भारतीय रेल्वेकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. ICF कडून असणार आहे इंटिग्रल कोच फॅक्टरी भरती 2025 साठी मित्रांनो. ओके. याच्यासाठी जी असणार आहे चेन्नईकडून इथं वॅकन्सी आलेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला इथं. ओके. याच्यामध्ये आपल्याला अपेंटिसशिपसाठी भरती असणार आहे. एकूण इथं आपल्याला ट्रेड वाईज वॅकन्सी असणार आहे 1010 पदांसाठी पदं असणार आहे. ओके. 1010 पदं असणार आहे टोटल. याच्यामध्ये आपल्याला ITI पासवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. 10वी पासवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आणि 12वी पासवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईकडून वॅकन्सी असणार आहे. याची वेबसाईट दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता. ओके. याच्यासाठी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. आता इथं बघू शकतो मी एंगेजमेंट दिलेली आहे. जसं की तुम्हाला इंग्लिश असणार आहे अपेंटिसशिप ऍक्ट असणार आहे. अपेंटिसशिप भरती 1961 नुसार इथं अपेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला इन्व्हाइट केलेले आहे. जसं की आपल्याला कॅन्डिडेटला इथं एंगेजमेंट असणार आहे अपेंटिससाठी. ओके. अपेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. जसं की इथं ट्रेनिंग वगैरे आपल्या अंडर वगैरे इथं ऍक्ट वगैरे दिलेले आहे. ओके. याच्यासाठी आता पुढे आपण जाऊया. याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो तुम्ही अपेंटिसशिपसाठी पदं असणार आहे. जसं की इंडियन कोच फॅक्टरीकडून असणार आहे चेन्नईकडून. ओके. प्रेफरन्स दिलेला आहे तामिळनाडूकडून. ओके. अपेंटिसशिपसाठी ऍक्ट असणार आहे 11/8/2025 पर्यंत आपल्याला इथं पोर्टलवरून अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म आपली चालू झालेली ओपनिंग डेट 12/7/2025 पासून 11/8/2025 पर्यंत लास्ट डेट असताना अप्लाय करण्यासाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला अपेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार कॅटेगरी दिलेली आहे सेशन. ओके. जसं की इथं आपल्याला फ्रेशर्स पण दिलेले आहे आणि एक ITI साठी पण दिलेलं आहे. ओके. तर टोटल सेक्शन आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला. आता त्याच्यामध्ये असणार आहे सगळ्यात पहिले कार्पेंटरसाठी टोटल 40 वॅकन्सी फ्रेशरसाठी आणि इथं ITI साठी 50 वॅकन्सी असणार आहे. इलेक्ट्रिशियनसाठी इथं फ्रेशरसाठी 40 वॅकन्सी आणि इथं 160 वॅकन्सी असणार आहे ITI वाल्यांसाठी. फिटरसाठी जी असणार आहे टोटल इथे 80 वॅकन्सी असणार आहे फ्रेशरसाठी आणि ITI साठी ते 180 वॅकन्सी. ओके. मशीनसाठी इथे असणार आहे 40 वॅकन्सी आणि इथं ITI वाल्यांसाठी इथं 50 वॅकन्सी असणार आहे. पेंटरसाठी इथं असणार 40 वॅकन्सी, ITI वाल्यांसाठी इथं 50 वॅकन्सी. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. वेल्डरसाठी इथं आता 80 वॅकन्सी असणार आहे. ते 180 वॅकन्सी असणार आहे. ITI वाल्यांसाठी फ्रेशरसाठी 80 वॅकन्सी. ओके. टोटल इथं आता बघू शकता इथं फ्रेशरला 320 वॅकन्सी, नेक्स्ट ITI वाल्यांना 670 वॅकन्सी. ओके. त्यानंतर MLT रेडिओलॉजीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. जसं की इथं फ्रेशरसाठी इथं दिलेलं आहे 5-5 वॅकन्सी असणार आहे. पासवाले इथं अप्लाय करू 5 वाल्यांसाठी नाही इथं वॅकन्सी टोटली 10 वॅकन्सी दिलेल्या आहे. ओके. अशा पद्धतीची. ओके. त्यानंतर आता इथं कॅन्डिडेटला इथं क्वालिफिकेशन जे असणार 10वी पास प्लस डिग्रीवाले इथं अप्लाय करू डिप्लोमा डिग्री, इंजिनिअरिंग डिग्री कोर्स वाईज कंप्लीट झालेले आहे ते अप्लाय करू शकता. अपेंडिशिप्स असणार आहे 12वी पासवाले अप्लाय करू शकता. ओके. अपेंडिशिपसाठी याची वेबसाईट दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे इथं दिलेलं आहे. ओके. बेंचमार्कसाठी जसं की इथं PWD वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. तुम्ही बघू शकता कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटरमध्ये मशिनिस्ट अँड पेंटर आणि वेल्डरमध्ये. ओके. PWDला. ओके. त्यांच्या PWDसाठी तर माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लो विजन असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला हँडिकॅप पर्सन्स वगैरे सगळं दिलेली माहिती आहे. कोण कोण अप्लाय करू शकतो अशा पद्धतीचे. ओके. त्यानंतर इथं कॅटेगरी वाल्यांसाठी दिलेलं आहे इथं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजसाठी SC/ST ऑर्गनायझेशनसाठी ITI एक्सचेंजसाठी. ओके. याची माहिती दिलेली आहे. जसं की आता इथं वाचू शकतो तुम्ही. आता अपेंटिशिप जे असणार आहे रेसिडेंट अँड रजिस्टर विथ लोकल एम्प्लॉय एक्सचेंज. ओके. फॉलोइंग फॉर द याच्या दिलेल्या स्टेट वाईज आपल्या तामिळनाडूसाठी वॅकन्सी असते रजिस्ट्रेशन एम्प्लॉयमेंट एक्सचेंजसाठी. ओके. तर तामिळनाडूसाठी आपल्याला जॉब वॅकन्सी असणार आहे. वार्ड रेल्वे एम्प्लॉयवाले अप्लाय करू शकता. आयडेंटिटी आपल्याला असणार आहे सर्व्हिस सर्टिफिकेशन वगैरे दिलेली आहे अशी माहिती. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे कंडिशन दिलेलं आहे जसं की 11/8/2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे. जसं की ITI जे कंप्लीटेड झालेले आहे 15 इयर पासून इथं अप्लाय करतात 24 वर्षापर्यंत. 15 ते 24 वर्षापर्यंत ITI पासवाले अप्लाय करू शकता. नॉन ITI वाल्यांसाठी पण 15 ते 22 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट असणार आहे. याच्यामध्ये OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके. डिसेबिलिटीसाठी 10 वर्षाची सूट असणार आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता एक ITI क्वालिफिकेशन दिलेलं आहे. जसं की मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन ट्रेनिंग पिरियड दिलेलं आहे. ITI वाल्यांसाठी जे असणार आहे
नॉन आयटीसाठी सांगतो खाली नंतर. आता फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्टसाठी इथं पाहिजे 10वी पास, 50% आपल्याला पाहिजे 10वी मध्ये, 10+2 12वी पास पाहिजे आपल्याला मॅथमध्ये अंदर. ओके, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. एक वर्षाची ट्रेनिंग असणार आहे अप्रेंटिसशिप. ओके, त्यानंतर कार्पेंटर आणि वेल्डरसाठी इथं 10वी पास पाहिजे आहे. ओके, आणि आय टी आय झालेलं पाहिजे 2 वर्षाचा. आपण इथं अप्लाय करू शकतो. 10+2 ITI वाल्यांसाठी 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असणार आहे. आता प्रोग्रामर आणि सिस्टम ॲडमिनसाठी तर 10वी पास प्लस आपल्याला प्रोग्रामर आणि सिस्टम इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंगचा कोपाचा इथं कोर्स वगैरे झालेला असेल तर इथं अप्लाय करू सॉफ्टवेअरचा. ओके, 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असणार आहे. तर फ्रेशर म्हणजे 10वी पासवाल्यांसाठी फक्त वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्टसाठी 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. 2 वर्षाची ट्रेनिंग असणार आहे. ओके, 10+2. कार्पेंटर 10+2 असणार आहे. याच्यामध्ये 10वी प्लस पण याच्यामध्ये 2 वर्षाची आपल्याला अप्रेंटिसशिप असणार आहे. वेल्डरसाठी पण इथं 10वी पास पण 10+2 सिस्टम पाहिजे इथं. 1 वर्ष 3 महिन्याचं इथं अप्रेंटिसशिप असणार आहे. ओके, MEL रेडिओलॉजीसाठी इथं 10+2 12वी पास असणार आहे, गरजेचं आहे. 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असणार आहे, 1 वर्ष 3 महिन्यांची. ओके, याच्यामध्ये आपल्याला फ्रेशरसाठी 10वी पासवाल्यांसाठी इथं 6,000 रुपये पर स्टायपंड असणार आहे. आणि फ्रेशर इथं असणार आहे 12वी पासवाल्यांसाठी 7,000 रुपये स्टायपंड असणार आहे. आणि ITI वाल्यांसाठी सर्टिफिकेशन होल्डरसाठी 7,000 रुपये स्टायपंड असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला आपल्याला इथं संपूर्ण सेकंड इयर अप्रेंटिसशिपसाठी इथं दिलेली आहे माहिती वगैरे. ओके, याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग सर्टिफिकेट वगैरे आपल्याला सगळं इथं प्रोव्हाइड होऊन जातं. अप्रेंटिसशिप झाल्यानंतर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं 12/7/2025 पासून 11/8/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरून टाकायचं इथून अप्लाय करण्यासाठी. ओके, त्यानंतर इथं ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट टर्न तेव्हा अप्लाय करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन ID, डेट ऑफ प्रूफ वगैरे आपल्याला नीट चेक करून घ्यायचं आहे. ओके, पासवर्ड जो असणार आपल्याला रजिस्ट्रेशन ID आपल्याला मिळून जाईल. डेट ऑफ बर्थ आपला पासवर्ड असणार आहे. ओके, फॉर्मॅट याच्यामध्ये 100 रुपये आपल्याला प्लस आपल्याला सर्व्हिस चार्ज असणार आहे. ॲप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल असणार आहे. SC PW डोमेनला कोणत्याही प्रकारे फी नसणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे, बघू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने. ओके, प्रोसेसिंग फीज वगैरे आपल्याला इथं दिलेली आहे. ओके, अशा वगैरे पद्धतीची माहिती आहे. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा, ऑनलाईन पद्धतीने इथं फी पेज करून टाकायची. मोड ऑफ आपल्याला दिलेले आहे इथं. ओके, मोड ऑफ एंगेजमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं मार्क वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. अलॉयमेंट अँड ट्रेड बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके, स्टँडर्ड दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉय एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेशन, ओरिजिनल ट्रान्सफर सर्टिफिकेशन, संपूर्ण आपल्याला लागणार डॉक्युमेंटेशन, डिक्लेरेशन दिलेलं आहे. ऑदर आपल्या कंडिशन वगैरे असणार आहे. अपेंडिशिप भरती असल्यामुळे त्यात काही एवढं हे नसतं मित्रांनो. ओके, अपेंडिशिप ऍक्ट असणार आहे आपल्याला स्किल इंडिया मिशनकडून. ओके, चांगली पॉझिटिव्ह असणार, लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे. 11/8/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं याच्यामध्ये. ओके मित्रांनो. ओके, जर तुम्हाला याचा PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला Instagram ID, Facebook ID मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि बाकीच्या चॅनलला पण फॉलो करून ठेवायचं. लिंक वगैरे दिलेली आहे. ओके, आणि डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचं आहे. आणि चॅनल जर पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.